हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. सर्वांचं स्वागत आहे स्वामी कृपा या माझ्या चॅनेलवर. तर आज मी तुम्हाला आमच्या भागात आम्ही संक्रांती निमित्त हळदी कुंकू कार्यक्रम ठेवला होता. त्याचा व्हिडिओ थोडाफार दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर ही अशी आमची गल्ली आहे आणि आम्ही हळदी कुंकू हा कार्यक्रम दरवर्षी घेत असतो. गेली 4 वर्ष आम्ही हा कार्यक्रम सर्व गल्लीतल्या बायका मिळून घेत आहोत. दरवर्षी हा कार्यक्रम गच्चीवर ठेवला जातो, पण या वर्षी ज्यांच्या गच्चीवर हा कार्यक्रम असतो त्यांच्या घरात वृद्ध लोक असल्यामुळे त्यांना त्रास होणार म्हणून आम्ही हा कार्यक्रम यायला खाली घेतला. तर बघू शकता तुम्ही की आम्ही सर्व बायकांनी मिळून किती छान एन्जॉय केला आहे. नाचता येऊ दे अगर नाही येऊ दे, पण आम्ही एन्जॉय खूप केला. आम्ही दोघी तर तिघी जणी आहोत मैत्रिणी, आम्हाला डान्स करायला खूप आवडतं. त्यामुळे आम्ही ही संधी अजिबात सोडलेली नाहीये. तर आम्ही हा कार्यक्रम प्रत्येकाच्या घरी हळदी कुंकूचा कार्यक्रम न ठेवता सर्व बायका एकत्र येऊन वाणासाठी काहीतरी एखादी वस्तू जी उपयोगाला येऊ शकते अशी एक वस्तू खरेदी करतो व जे काही साहित्य लागेल ते साहित्य आणतो. त्याचे जे पैसे होतील ते आम्ही सर्वजण मिळून काढतो, बायका सर्व मिळून. आणि खाण्यासाठी काहीतरी आम्ही वडापाव वगैरे घेतो. तर बघू शकता तुम्ही. आणि आम्ही हा कार्यक्रम 8:30 वाजता चालू केलता, तर आम्हाला 12:30 वाजले की हा कार्यक्रम संपवायला, कारण आम्ही पुढे गेम देखील घेतले होते. तर अशा पद्धतीने आम्ही कार्यक्रमाला सुरुवात केली. हळदी कुंकू लावून सर्वांना वाण दिलं. तर ही बुट्टी आम्ही वाण म्हणून दिली होती. या माझ्या मोठ्या जाऊबाई आहेत. तर आता इथून पुढे मी तुम्हाला गेम दाखवणार आहे. हा बांगडीचा गेम ह्या वेळेला पहिल्यांदाच ऍड केला होता. एका हातात चमचा घेऊन दुसऱ्या हातातल्या चमच्याने त्या चमच्यामध्ये एक एक बांगडी उचलून घालणे असा हा गेम होता. आणि हा पहिल्यांदाच आम्ही ट्राय केल्यामुळे आम्हाला हा गेम जमला नव्हता. 30 सेकंदाचा हा वेळ होता या गेमसाठी. त्यानंतर दुसऱ्या गेमला सुरुवात केली. बादलीत बॉल टाकणे हा एक गेम होता. हा गेम जुनाच असल्यामुळे थोडंफार जमला आम्हाला. यामध्ये माझा गेल्या वर्षी नंबर आला होता, या वर्षी काय आला नाही. या सर्व गेम मध्ये आम्ही सर्व बायका सामील होतो. आमच्या सोबत ज्यांना जमत नाही, ज्यांचं वय झाले त्यांना देखील आम्ही सहभागी करून घेतो. त्यांनाही म्हणतात पण आम्ही जबरदस्तीने त्यांना सहभागी करून घेतो, कारण हे क्षण नंतर आपल्याला मिळत नाहीत. त्यामुळे असे छोटे छोटे क्षण एन्जॉय करत चला तुम्ही सर्वजण. तर या ताईंचा या गेम मध्ये नंबर आला होता आणि ज्यांचा ज्यांचा नंबर आला होता त्यांना देखील गिफ्ट ठेवलं होतं. स्टीलच्या मोठ्या प्लेटा ठेवला होता. प्रत्येक गेम मध्ये 2-2 नंबर काढले होते. आणि या ताईंचा बांगडी चमच्यामध्ये घालणे यामध्ये नंबर आला होता दुसरा. या आमच्या समोरच्याच ताई आहेत. या पद्धतीचा व्हिडिओ मी कधी बनवला नाही, त्यामुळे जर काही एडिटिंगच्या वेळेला एखादेच काही चूक झाली असेल तर प्लीज समजून घ्या सर्वांनी. यांनी खूप छान खेळल्यामुळे सगळ्यांना खूप आनंद झाला होता. पोरं उड्या मारत होती. यानंतर गेम होता की एक ताट घ्यायचं, ताटामध्ये बांगडी ठेवायची आणि दुसरी व्यक्ती उभं राहून ताटामध्ये बांगडी ठेवणार आणि खाली बसलेल्या व्यक्तीने धान्य घ्यायचं मुठीमध्ये जेवढे मावल तेवढं आणि असं पसरायचं, आणि जेवढे धान्य त्या बांगडीमध्ये जातील ती व्यक्ती विनर, असा हा गेम होता. हा देखील गेम नवीन होता त्यामुळं थोडाफार जमला, पण नंबर नाही आला यामध्ये. मी त्यांना म्हणत होते की एका चान्स मध्ये काही जमणार नाही, त्यामुळे आणि 2-3 चान्स ठेवायला पाहिजे होते. असे आम्ही मस्करी करत होतो. हे सर्व गेम या ताईंनी चॉईस केली होती. तर 10-12 हरभरे माझे त्या बांगडीमध्ये गेले होते.
ते मोजून दाखवत होत्या. तर अशा पद्धतीने 3 गेम झालेले होते आणि चौथा गेम होता संगीत खुर्च्या, सर्वांचा आवडता. तर आम्ही सर्व तर मुलांना चान्स दिला कारण ते मध्ये मध्ये येणार म्हणून. आणि त्यानंतर मग आम्ही सर्व बायकांचा संगीत खुर्च्या हा गेम घेतला. यासाठी देखील आम्हाला खूप वेळ लागला होता. आणि मग सगळ्यात शेवट डान्स, सगळ्यांचा आवडता. यामध्ये देखील आम्ही मुलांना पहिला चान्स दिला. त्यांच्या आवडीची त्यांना जी हवी होती ती गाणी लावली. ठराविकच मुलं लहान थोडी नाचत होती, बाकीची सर्व बघत बसली होती. तर यामध्ये गंमत अशी एक होती की आमच्या शेजारी जे मामा राहतात त्यांनी सांगितले होते की या मुलांमध्ये जो कोणी डान्स छान करेल त्याला माझ्याकडून 100 रुपयाचं बक्षीस असं सांगितलं होतं. त्यामुळे मुलं आणि जरा उत्साहानं डान्स करत होती आणि त्यांच्यासाठी हलगी नृत्य लावलं होतं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद.